तर आज आम्ही चाललोय कर्जतला. नंदीबाग हे रिसॉर्ट आहे. आज अचानक असा प्लॅन ठरला. काल रात्री मला यांचा फोन आला की आम्ही उद्या नंदीबाग एक रिसॉर्ट आहे कर्जतला, तिकडे चाललोय, तर तू जॉईन होशील का? तर पहिला मी नाही बोललो, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, ग्रुपमध्ये ॲड केला. म्हणजे असं बोलतात ना की तू नसशील तर काय मजा. एक सीट कमी पडत होती, ते नाही पण हा मी एडिट करेन पार्ट. तर त्यांच्या अशा फोर्समुळे मी तयार झालो. लास्ट मोमेंटला मी ऑफिसमधून सुट्टी वगैरे टाकून. तर एक नंदीबाग म्हणून रिसॉर्ट आहे कर्जतमध्ये. मला एवढं आवडत नाही खास, पण ते हिने शोधलं आहे. ही सायली आहे, ही खास मुलुंडवरून आले आणि हा प्लॅन हिचाच आहे. फोर्स करणे आणि सगळ्यात जास्त फोर्स मला ह्याने केला. हा बोलला की तू नसशील तर ती पिकनिकच काय. तो गोव्याला जाऊन आला, तो माथेरानला जाऊन आला, तो उटीला जाऊन आला, तो उत्तराखंडला जाऊन आला पोरींबरोबर. पण सगळ्यात जास्त मजा त्याला माझ्याबरोबर येते, कारण मी तेवढा फ्रेंडली आहे, जॉली माणूस आहे. आणि अजून एक माणूस आहे आमच्यामध्ये, जो आजचा आमचा इंटर्न आहे व्हिडिओ एडिटरमध्ये, तेवढा व्हिडिओग्राफर, कॉन्टेंट क्रिएटर. अजून त्याला तेवढा एक्सपिरियन्स नाही, अजून शिकतोय. पण ठीक आहे, तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो. इकडे बघ पियुष. तर हा पियुष आहे. रात्रीपासून येऊन बसलाय, मागेच लागलाय, घरी येत होता माझ्या फोर्स करायला. बोललो एवढं नको करू, मी येतो. तेव्हा कुठे तो रडायचा थांबलाय. तर नेक्स्ट ह्याच्या पुढे मी तुम्हाला त्याची चप्पल दाखवेन. ह्याचा पुढचा जो शॉट असेल तो तर त्याच्या चप्पलीपासून सुरू होईल. जर तुम्हाला काय कमेंट्स द्यायच्या असतील किंवा काय करायचं असेल तर मी त्याचा इन्स्टा आय डी पिन कमेंटमध्ये त्याचा इन्स्टा आय डी देईन. आणि आमची ट्रेन मिस झाली तो सीन मी तुझ्यामुळे ते पण सांग. माझ्यामुळे, कारण मी रेडी होत नव्हतो यायला, कारण हे सकाळपासून मागे लागलेले की आता बघ. आणि एवढे ते सॅड होते की त्यांनी नाश्ता पण नाही केलाय. तर आता मी तिथे गेल्यावर त्यांना माझ्या पैशांनी, जे मी 1500 रुपये भरणार आहे, तर माझ्यामधला जो नाश्ता आहे तुम्ही सगळ्यांना गरिबांना दान करणार आहे, तुम्ही खा. तर ही स्टार्टिंग आहे. थांबा, हे असे लोक आहेत ना, म्हणून कॉन्टेंट क्रिएशनचं जग आज खूप खाली. तर आपण भेटूया पुढे. तर मी ट्रान्झिशन वगैरे टाकणार नाही, तेवढा टाइम नाही एडिटिंगला. आय एम व्हेरी बिझी पर्सन. तर डायरेक्ट मी नेक्स्ट शॉट दाखवेन तेव्हा आम्ही रिसॉर्टमध्ये एंटर करताना आमचा एक शॉट असेल. त्यानंतर एक रील बनवायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. हिने एक कॉन्टेंट आणलंय, हिने एक कॉन्टेंट आणलंय, सगळ्यात फालतू आयडिया, पण आपण बघू. त्यामध्ये मी येईन तर ती रील थोडी व्हायरल होण्याचे चान्सेस आहेत. तर लेट सी. आता कॅमेरा खूप शेकी होतोय. पटापट मला सुपर चॅट वगैरे सबस्क्राईब वगैरे करा, त्यामुळे मी एक ट्रायपॉड घेऊ शकेन. ऑब्विसली आता सेल्फ ब्रँडिंग बोलतात गाईज. मी डिजिटल मार्केटर म्हणून मला हे माझं कर्तव्य आहे, मी स्वतःची ब्रँडिंग करेन. तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर मी पिन कमेंटमध्ये माझा इन्स्टा आय डी आणि व्हॉट्सअप नंबर पण देईन. व्हॉट्सअप नंबर फक्त मुलींसाठी असेल आणि इन्स्टावर कोणी फॉलो करू शकता. इन्स्टा अकाउंट ओपन आहे. तर आपण भेटूया पुढच्या शॉटमध्ये, जेव्हा आम्ही रिसॉर्टमध्ये शानमध्ये एंट्री घेत असू. रिसॉर्टमध्ये आमचं स्पेशल स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. रेड कार्पेट आणि फुलं वगैरे घेऊन त्या सगळ्या त्यांच्या सुंदर सुंदर मुली उभ्या आहेत. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. डायरेक्ट आता पुढचा शॉट येईल, त्यामध्ये आम्ही रिसॉर्टमधनं उतरत असतो. हे ट्रान्झिशन आहे बाय द वे. तुम्हाला कधी ब्लॉग वगैरे माहीत नसतील तर हे ट्रान्झिशन आहे.
सो गाईज हा होता आपला दिवसाचा एंड. आपण हा ब्लॉग इथेच बंद करूया. इट वॉज अ नाईस डे. खूप मजा आली. आणि तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच या रिसॉर्टला व्हिजिट द्या. त्याचं नाव आहे नंदीबाग. बाय द वे आपण एक रिव्ह्यू घेऊया. कसं वाटलं तुला आजचा एक्सपिरियन्स? वाटलं तर आपण अजून 2 तास पण बसले असे तरी ह्यांना माहित नाही पडलं. हा पण आपल्याला जायचं, आपल्याला घाई आहे. जायचंय म्हणून. बाकीच्यांचे रिव्ह्यू आपण स्टेशनला पोहोचल्यावर घेऊया. चला बाय बाय. येस. हॅलो गाईज, तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. आपल्या या रोल्स रॉयसमधून आपण कर्जत स्टेशनला जाणार आणि तिथून आपली एक चार्टर्ड फ्लाईट आहे डायरेक्ट भायखलापर्यंत. तर आजचा आपला दिवस कसा गेला आणि आपल्याबरोबर जे आपलं पब्लिक होतं त्यांना कसं वाटलं हे आपण विचारूया. तर सुरुवात करूया अनुश्रीपासून. तर अनुश्री, आजचा जी आपली पिकनिक झाली 1 डे आणि जो नंदीबाग रिसॉर्ट सायलीने शोधून काढलेला, त्याला तू 5 आउट ऑफ किती स्टार देशील आणि तुझा कसा एक्सपिरियन्स होता? 2.5. वाय? फूड बिलकुल चांगलं नव्हतं. फूड चांगलं नव्हतं. ओके ओके, नेक्स्ट. पुढे आणि फूडचाच प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये. ओके, म्हणून तू मनासारखं 2.5 स्टार देशील. आणि जरा सर्व्हिस मला आवडली नाही. ओके, सर्व्हिस नाही आवडली. म्हणजे काय इम्प्रूव्ह करू शकतात ते लोक इन केस जर त्यांनी आपला ब्लॉग बघितला? काम चालू आहे, सो मे बी हां. थोडं मेंटेन होत नाही सगळीकडे सगळं. पण तिथले स्पोर्ट्स आणि जे ऍक्टिव्हिटीज होत्या किंवा स्विमिंग पूल, तिथला एक्सपिरियन्स कसा होता? हां, ते छान होतं, पण थोडं त्यांनी अजून मेंटेन करावं. त्यांना थोडे लो क्वालिटीज म्हणजे डॅमेज झालेले होते काय काय. अच्छा, जसं आपण कॅरम पाहिलं, बरोबर. थोडं त्यांनी improve केलं. हा, कॅरम आणि बाकीचे पण जेवढे इक्विपमेंट्स आहेत ना त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन हां, ते आणि हवं. थोडं त्यांचं मेंटेनन्स जर केला तर खूप मस्त होईल. बाकी ओव्हरऑल ठीक आहे. आता मे बी ते प्युअर व्हेज असल्यामुळे जैन आणि गुजराती आणि 1 टाइम एक्सपिरियन्स होता आय वुड से. कारण Yeah. परत येण्यासारखं नाही, एकदा या. कारण आम्ही पण खूप सारे विजिट करा. Because, लहान मुलांसाठी आणि आपल्या वयाच्या टीनेजसाठी ऍक्टिव्हिटीज खूप वी आर नॉट अ टीनेज एनिमोर. वॉट एव्हर. आपण आपल्याला टीनेजरच समजायचं. जेवढं आपण यंग समजतो तेवढं आपण नाही, ह्याचे इन्स्टा आणि युट्यूबला खूप सारे रील्स आणि हे व्हायरल आहेत, त्यामुळे आम्ही व्हिजिट केलेला. बट 1 टाइम साठी येऊ शकतात. 1400 रुपये पर डे पर पर्सन आहे. लोकेशन मध्ये हा, बाहेरचा जो सीन आहे तुम्हाला जी मजा येईल. बाय रोड येत आहे तर आणि स्पेशली पावसाळ्यात, स्पेशली पावसाळ्यात. कारण पूल साईड खूप मजा आली. तर नेक्स्ट आहे आपला अक्षय. तर तुला कसं वाटलं? मजा आली. फ्रेंड्स बरोबर खूप मजा येते. फ्रेंड्स बरोबर एन्जॉयमेंट आहे, सर्व आहे. बाकी मेंटेनन्स तर ठीक आहे. लो क्वालिटी होती बट आणि फूड पण एवढं खास नव्हतं. ओके, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांचा सेमच रिव्ह्यू आहे आपला. हां, म्हणजे ठीक आहे. बाकी फ्रेंड्समध्ये आल्यावर कळत नाही. पूल त्यांचा हां. खूप छान होता. सॉरी, आम्ही रिक्षामध्ये त्यामुळे जरा कॅमेरा शेक होत असेल. आणि ओव्हरऑल ठीक आहे. रेन डान्स वगैरे आहे जे फाटत होता. हां. बट ठीक आहे. पूल साईडच जरा जास्त मजा आली कारण तिथे पाण्यातच आम्ही खूप वेळ होतो आणि आमच्यासोबत गेम्स खेळलो. 60+ इयर्सची लोक एन्जॉय करत होते. सो हां, ते so- बघून आम्हाला खूप बरं वाटलं की त्या एजची लोक जर एवढे एन्जॉय करतात तर आपण म्हणजे अजून खूप एन्जॉय करायचं. ते आमच्यापेक्षा जास्त ते एनर्जेटिक होते. आमच्यापेक्षा जास्त एनर्जेटिक. तिथे येऊ शकतो, फॅमिली सोबत पण येऊ शकतो, friends बरोबर पण आला तर स्टे साठी, 1 डे साठी येऊ नका. वन डे मध्ये सगळं फूड थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. जास्त कॉम्प्रोमाइज हा, करावं लागेल. टेस्ट नाहीये आणि व्हरायटी खूप कमी आहे. नाश्ता इज ओके बट इथं तुम्ही तुमचं खाऊ हां. बाकी आता पुढचं बघू. बाकी आपण आता सायलीला विचारूया कारण तिने हा रिसॉर्ट शोधलेला आणि सर्व काही जबाबदारी तिच्यावर होती. तर तू आता रिव्ह्यू देऊ इच्छिते की उतरल्यानंतर तुला प्रॉपर व्हिडिओ काढायचा आहे? नाही आता चालेल. चालेल. हा ठीक आहे. पण तीन होता माझ्या हिशोबाने रिव्ह्यू, कारण की मी स्वतः शोधले, मी मेहनत घेतलेली आहे. मी पण हा ह्याच्यासाठी चूज केला होता कारण की ह्याचं रील्स खूप व्हायरल होत होते. बट जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. हे खरं आहे, हे खरं आहे. हे खरं आहे. त्यामुळे हा 1 डे स्टे साठी आलो तर मग हा ठीक आहे, हा छान आहे. नाहीतर 1 डे साठी येऊ नका प्लीज. 1 नाईट स्टे साठी छान आहे. फूड मध्ये ह्याला खूप इम्प्रूव्हमेंट करावं लागतं. सो आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. रात्रीचे 10:30 वाजलेत. जास्त उशीर नाही झाला.
त्या ऑल थँक्स टू लोकल ट्रेन. 7:45ची ट्रेन आहे कर्जतवरून, पण ट्रेन लागलेली होती पण आज ती सुटायला 10 मिनटं लेट झाला, त्यामुळे आम्हाला पोचायला लेट झाला. मध्ये मध्ये खूप वेळा ती थांबली. जाऊ दे ते सगळं. बट मी आता जे तुम्ही रिव्ह्यूज बघितले सगळ्यांचे, त्यानंतर मी काही शूट नाही केलं, कारण ऑलमोस्ट आम्ही सगळे एवढे दमलेलो की कोणाची म्हणजे शूट करण्याची इच्छा नव्हती. पण तरी आम्ही ट्रेनमध्ये खूप मजा केली. म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये आपण डमशेराज खेळतो ना, आम्ही ट्रेनमध्ये डमशेराज खेळत होतो आणि सगळं पब्लिक आमच्याकडे बघत होतं. त्यामुळे आम्ही लिटरली ठाणे येईपर्यंत आम्ही सगळ्या पब्लिकनं एंटरटेन केलं आणि आम्ही एवढं मजेत खेळत होतो आणि लोक बघून हसत होती. आमच्या बाजूला बसलेले काका जे आम्हाला ओळखता येत नव्हतं ना, ते मध्ये मध्ये आम्हाला सांगत होते, हिंट देत होते की हे आहे हे आहे. तर असं एक हॅपनिंग खूप चांगला एन्जॉयबल डे आजचा होता. रिसॉर्ट पण खूप छान होतं. फूड सोडलं आणि थोडा मेंटेनन्स सोडला तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. स्टेला जाण्याची खूप इच्छा होती, पण उद्या ऑफिस असल्यामुळे सगळ्यांनाच उद्या ऑफिस असल्यामुळे नाही ते शक्य आलं. बट नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू एक अजून चांगला कुठला तरी रिसॉर्ट विला बघून स्टेला जाण्याचा. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. तुम्ही मुंबई किंवा आजूबाजूला राहत असाल जसं मी बोललो तर वन टाईम व्हिजिट करू शकता. खेळण्यासाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खूप आहेत. तर आणि ॲक्च्युली आता मी विसरलेलो एंड करायला, पण आता मी फोटोज आणि व्हिडिओज बघत होतो तेव्हा मला आठवलं की आपण ब्लॉगचा एंड नाही केला, म्हणून पटापट शूट करतो. बिकॉज एनर्जी अजिबात नाही आहे. खूप धमाल झालं आहे. बॉडी पेन होते. स्विमिंग पूलमध्ये आम्ही जवळपास 2 ते 2.5 तास घालवलेत. खूप खेळलो आहे, जसं मी बोललो मजा केली आहे. बॉडी आता दुखली, आता आरामाची गरज आहे. तरी पण एवढं असूनसुद्धा मी आल्या आल्या सगळे जे आपले व्हिडिओज आहेत जे आपण व्लॉगसाठी शूट केलेत ते सगळे मी ट्रान्सफरला ठेवलेत आणि लेट्स होप की मी पटापटा व्हिडिओ एडिट करेन आणि टाकेन. ॲक्च्युली हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काही माझे स्किल्स बघायला नाही मिळणार. एडिटिंग स्किल्स किंवा ब्लॉगिंग स्किल्स किंवा हे जे शूट करतो हे खूप मी पहिल्यांदा करतो. मी असं कधी ट्राय नाही केलेलं. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल, एन्जॉय केलं असेल. एवढं काही शूट करता आलं, कारण आम्ही जेव्हा एन्जॉय करत होतो तेव्हा आमच्या डोक्यातच नव्हतं की आपण व्हिडिओ शूट करा. म्हणजे व्हिडिओज काढलेत पण असं डोक्यात नव्हतं की एका व्लॉगसाठी आपण शूट करा. तर रँडम हे सगळे व्हिडिओज बनवून मी हा व्लॉग बनवला आहे, पण एंड मी प्रॉपर करतो आहे विचार करून. बाकी सगळे व्हिडिओज रँडम आले. जेवढे रिक्षामधले सकाळचा व्हिडिओ जो बघितला ते रिक्षामधल्या रिव्ह्यूचा तो एक प्लॅन होते, पण मधले व्हिडिओज नाही काढले. त्यामुळे मी ह्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही काढल्यात त्यात दाखवल्या आणि त्यामुळे व्हॉइस ओव्हर दिला आहे. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर तुम्ही एनकरेज करा मला, लाईक्स करा, कमेंट्स करा, शेअर करा. तरच मी एनकरेज होऊन अजून नवीन नवीन ब्लॉग्स टाकत जाईन डेली लाईफचे. अदरवाईज मी म्हणजे तसे काही रोजचं ट्रॅव्हल नव्हतं. रोजचं ऑफिस आणि एक रेग्युलर रुटीन आहे, त्याचे व्लॉग्स तरी किती टाकणार, तुम्ही काय बघाल. त्यामुळे आय होप मी ट्राय करेन की असं नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट करेन ॲटलिस्ट आणि त्याचे ब्लॉग्स बनवून टाकेन. सो माझा फर्स्ट ब्लॉग होता. कसा वाटला तुम्हाला सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा. बस थँक्यू सो मच.